नमस्कार, मी विनोद राठोड. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जे विद्यार्थी तलाठी भरतीची तयारी करताय किंवा MPSC गट क सरळ सेवा परीक्षेची तयारी करताय, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. काल तुम्ही बघितलं असेल की MPSC गट क मध्ये एक पद आहे. त्या पदाचा आयोगाने सिलेबस दिलेला आहे आणि आयोगाने सांगितलं की याची पूर्वपरीक्षा होणार नाही, तर गट क ची जी मुख्य परीक्षा आहे तर फक्त तेवढीच होईल. म्हणजे असं सांगायचं होतं की एकच परीक्षा होईल, एका दिवसामध्ये 2 पेपर. पहिला पेपर मराठी इंग्रजी, दुसरा पेपर सामान्य अध्ययन क्षमता चाचणीचा आणि त्यानंतर डायरेक्ट सिलेक्शन. टायपिंग सुद्धा लागणार नाही. म्हणजे टायपिंगची स्किल टेस्ट आहे ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे. मुलाखत तर आता क्लास 1 किंवा राज्यसेवा सोडलं तर बाकी कोणालाच मुलाखत नाही. म्हणजे याचा अर्थ आहे की गट क ची जाहिरात आल्यानंतर कदाचित त्याची पूर्वपरीक्षा होणार नाही, असंच काहीतरी असेल. तर गट क मध्ये कोणत्या कोणत्या पदांची सध्या भरती घेतली जाते ते आपण बघूया आणि गट क ची जाहिरात कधी येणार होती आणि परीक्षा कधी होणार होती तेही बघू. आणि त्यानंतर जे नवीन पद आहे त्याचा आयोगाने सिलेबस दिलेला आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. अन्यथा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारणार, सर मग माझं ग्रॅज्युएशन झालेलं नाही तर मला तलाठीचा पेपर देता येईल का, किंवा तलाठीला मुलाखत आहे का, असे अनेक तुम्ही प्रश्न विचारतात की त्या प्रश्नामध्ये काही एकदम नसतं. म्हणून व्हिडिओ व्यवस्थित बघा. चला आपण बघूया. या ठिकाणी बघते तुम्ही MPSC गट क सरळ सेवा नवीन अभ्यासक्रम जाहिरात कधी येणार. तर गट क च्या ज्याही काही परीक्षा आहेत त्या सगळ्या सरळ सेवाच परीक्षा आहे असं पकडून चालायचं आहे. कारण की भरपूर परीक्षा MPSC ने त्यांच्याकडे वर्ग केलेले आहे गट क च्या ड सोडून. अंडरस्टँड. चालेल, तर आपण बघूया या ठिकाणी की गट क मध्ये कोणत्या कोणत्या पदांचा समावेश असतो आधी ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे शेड्यूल आहे MPSCचं शेड्यूल. 2025 मध्ये MPSC ने हे शेड्यूल दिलेलं होतं आणि सांगितलेलं होतं की 26 मध्ये कोणत्या कोणत्या पदांची जाहिरात परीक्षा कशी कशी असणार हे MPSC ने सांगितलेलं होतं. ते तुम्हाला मी या ठिकाणी लाईव्ह दाखवतोय. गट ब संयुक्त सेवा परीक्षा याची पूर्व परीक्षा MPSC ने सांगितलेलं होतं. जाहिरात मार्च महिन्यात येईल आणि 14 जूनला परीक्षा होईल असं सांगितलेलं होतं. त्यानुसार आता 14 जूनला पूर्व परीक्षा याची आहे. हे फिनिश. परंतु याच्यामध्ये जाहिरातीमध्ये कोणत्या कोणत्या पदांची जाहिरात आलेली बघा. या 3 पदांची जाहिरात फक्त आलेली याच्यामध्ये. PSI ST आणि ASO एवढ्याच पदांची जाहिरात आलेली आहे. ही राहिली गट क. गट क ची जाहिरात सुद्धा मार्च महिन्यामध्ये येणार होती. आज जून महिना आहे, अजून याची जाहिरात आलेली आहे का नाही. त्यांनी सांगितलं होतं की 12 जुलैला पूर्व परीक्षा होणार आहे. अजून जाहिरात आलेली नाही तर पूर्व परीक्षा कधी होणार आहे इमॅजिन करू शकता. जवळपास 1च महिना बाकी, पूर्व परीक्षा होईल का नाही अजून जाहिरात झालेली नाही. आणि याचा अर्थ काय आहे, कारण की त्यांना काहीतरी सिलेबस वगैरे व्यवस्थित करायचा असेल, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पदांची जाहिरात काढायचं असेल, असं काहीतरी असेल. हे आयोगाचं काम आहे, तुमचं काम आहे व्यवस्थित अभ्यास करणं हे तुमचं काम आहे. त्याच्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या पद असतात ते बघू आपण. उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक विमा, कर सहाय्यक, बेली व लिपिक टंकलेखक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, याच्या सुद्धा 461 पदांची जाहिराती येणार आहे. तर आयोगाने काल जो सिलेबस दिलेला ही 5 नंबरची जी पोस्ट आहे ना, बेलीफ व लिपिक, याचा आयोगाने काल सिलेबस दिलेला आहे आणि सांगितलेलं याची पूर्व परीक्षा होणार नाही. याच्यासाठी टायपिंग पाहिजे होतं. टायपिंग सर्टिफिकेट लागेल, परंतु जी स्किल टेस्ट होणार आहे ती याच्यासाठी होणार नाही. म्हणजे फक्त एका दिवसात 2 पेपर आणि तुमचं फायनल सिलेक्शन. मग साहजिक आहे हे सुद्धा त्याच्यामध्येच मोडतात सगळे. मग यांचं सुद्धा असंच काहीतरी होईल. एकच परीक्षा, पूर्व परीक्षा कदाचित कॅन्सल, त्यानंतर इंटरव्ह्यू नाही, बाकी काही नाही, स्किल टेस्ट नाही, काही नाही. आणि यांच्यामध्ये आणखी अनेक पदांची जाहिरात येईल. लिपिक भरपूर जाहिरात असेल, तलाठी असेल, वगैरे 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 असेल. हे सगळं तुम्हाला अपडेट सांगण्यात येईल. लगेच SMS करू नका सर तलाठीची जाहिरात कधी येणार आहे, सगळं अपडेट तुम्हाला मी सांगत राहणार. आता आपण चर्चा करू फक्त याचा सिलेबस काय आहे याच्यावरती आपण चर्चा करूया. तुम्हाला एक कळालं की याची एकच परीक्षा होणार आहे हे तुम्हाला समजलेलं आहे. याचा सिलेबस बघू आपण, नेमका सिलेबस काय आहे तो. हे बघा, हे सिलेबस काल आयोगाने दिलेलं आहे. बेलीफ व लिपिक गट क मुंबईचे नगरपाल शरीफ कार्यालय परीक्षा योजना. प्रश्नपत्रिकेची संख्या 2, म्हणजे मुख्य परीक्षेचा सिलेबस. प्रश्नपत्रिकेची संख्या 2, पेपर 1 200 गुण, पेपर 2 200 गुण, एकूण 400 गुण.
जरी इथे 200 गुण आहे तरी प्रश्न 100 असणार आहे. पहिला पेपर असेल मराठी आणि इंग्रजी ग्रामरचा पहिला पेपर असेल. 50 प्रश्न 100 गुण 100 गुण. नंतर माध्यम वगैरे 1 तासाचा पेपर असेल, MCQ पेपर असणार आहे, संपूर्ण लिखाणाचं नसणार नाही, 200 गुण. आणि दुसरा पेपर असेल सामान्य अध्ययन व बुद्धिमापन चाचणी. याच्यामध्ये सुद्धा 100 प्रश्न 200 गुण. पदवी इंग्रजी मराठीमध्ये पेपर असेल 1 तास, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ. बाकी जसे तसे सगळे काही नियम आहेत. म्हणजे काय तर हा फक्त एकच पेपर होणार आहे एवढा. म्हणजे सकाळी 1 आणि दुपारी 1, 2 सत्रामध्ये दिवसातून 2 पेपर होणार म्हणजे त्याला एकच पेपर म्हणणार आहोत. मराठी इंग्लिश सेपरेट पेपर आणि त्यानंतर सामान्य अध्ययन व बुद्धिमापन चाचणी हा सेपरेट पेपर. आणि या 400 मार्कांवरती तुमचं मेरिट लावणार आणि फायनल सिलेक्शन याच्यामध्ये तुमचं करणार. मग कदाचित बाकी जे आहे STI, ESI, AMVI वगैरे त्यांचं सेम असंच काहीतरी असेल, वेगळं नसेल. तलाठी वगैरे तलाठीचं पण असंच काहीतरी असेल. हे एक आपल्याला हिंट मिळालेली आहे की असं आहे म्हणून. इथे अभ्यासक्रमाचा विचार केला तर तेच आहे, बघू शकता तुम्ही. मराठी इंग्रजी ग्रामर, सामान्य बुद्धिमापन आकलन, चालू घडामोडी आहे, अंकगणित व सांख्यिकी आहे, माहिती अधिकार अधिनियम आहे, भारतीय संघ राज्य व्यवस्था म्हणजे राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था आहे. राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था. 1 मिनिट. राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था. त्याच्यानंतर पुढचा जो सिलेबस आहे तुम्हाला सांगतो मी काय काय आहे तो. आपल्या चॅनलवरती सुद्धा मी हे टाकलेलं आहे. राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था. नंतर आधुनिक विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था हा सिलेबस याचा आहे. जो मुख्य परीक्षेचा आहे तोच सिलेबस याचा आहे, वेगळा काही नाही. परंतु फरक काय आहे याच्यामध्ये, बदल काय केला त्यांनी, पूर्व परीक्षा नाही हा बदल केला. मुख्य परीक्षा म्हणजे त्याला मुख्य परीक्षा सांगता येईल का आता, नाही. पूर्व परीक्षा नाही म्हणजे मुख्य परीक्षा त्याला सांगता येणार नाही, फक्त एकच पेपर असं सांगता येईल. त्यानंतर स्किल टेस्ट सुद्धा नाही आणि तुमची अंतिम निवड. आता आपल्याला असं समजलेलं आहे की ही गट क ची MPSC गट क सरळ सेवा परीक्षा आहे. मग आता लवकरात लवकरच याची मोठी जाहिरात येईल. त्याच्यामध्ये तलाठी सोबत बाकी जे जे काही आयोगाने सांगितलेलं आहे, शासनाने सांगितलेलं सगळ्या पदांचा याच्यामध्ये समावेश असेल अशी मला अपेक्षा आहे. तुम्हाला तशी अपेक्षा असायला पाहिजे. ही परीक्षा काही एवढी सोपी असणार आहे का, नाही. तुम्हाला माहिती आहे सिलेबस भरपूर आहे. त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. याच्यासाठी आपण स्पेशल ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस सुरू केलेल्या आहेत. लवकरात लवकर जॉईन करा. बॅच आपली सुरू झालेली आहे. संपूर्ण व्यवस्थित सिलेबस संपवला जाईल. या जो टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिकचा सोबत सगळ्या महत्त्वाच्या नोट्स आणि टेस्ट पेपर घेतलं जाईल. याचा बेनिफिट तुम्हाला गट क मध्ये सरळ सेवा परीक्षा पास करून नोकरी मिळवण्यासाठी 100% होईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपर्क क्रमांक दिला, त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.